नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करणार आहे सोया चाप मसाला. त्यासाठी मी इथे अर्धा किलो सोया चाप स्टिक घेतलेल्या आहेत. आता एका कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवले. त्यामध्ये आपण पाव चमचा मीठ, थोडं लिंबू पिळून घेऊ आणि हे स्टिक आता आपण उकळून घेऊया. सोया चाप उकडेपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊया. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम केलंय. त्यामध्ये मी इथे मीडियम साईजचे 4 कांदे चिरून घेतलेत अशा प्रकारे. ते आता आपण तळून घेऊया. हे अशा प्रकारे आपण उकडून घ्यायचं म्हणजे त्याचे लेअर मोकळे होतात आणि खूप सॉफ्ट होतात. कांदा अशा प्रकारे ब्राऊन करून घ्यायचं. तर थोडा वेळ थंड करून घेऊया. सोया स्टिक आपले व्यवस्थित शिजले. आता आपण याच्यातलं पाणी गाळून घेऊया. 5 मिनिटं आपण हे थंड करून घेऊया. आता आपण याचे स्टिक काढून घेऊया. हे उकडून झाल्यावर स्टिक असे व्यवस्थित निघतात. आता सोया चाप आपण चिरून घेऊ. अशा साईजमध्ये चिरून घ्यायचे. आता हे चिरलेले सोया चाप आपण तळून घ्यायचे आहेत. आता मी इथे कांदा तळून घेतलेला त्याच कढईमध्ये सोया चाप गोल्डन होईपर्यंत तळायचे. मीडियम गॅसवर तळायचे कारण ते आतूनही सॉफ्ट राहिले पाहिजे. आता आपण हे एका भांड्यामध्ये हे थोडे तळून झालेले आहेत आपले. तळले तरी हे असे सॉफ्ट राहिले पाहिजे. आता आपण तळलेले सोया चाप एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हे आपण अशा प्रकारे तळून घेऊया. त्याचे लेअर पण आतून शिजले. आता आपण हे मॅरिनेट करून घेऊया. त्यामध्ये मी इथे पाव चमचा हिंग, 2 चमचे दही, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, धना पावडर पाव चमचा, बेडगी मिरची पाव चमचा, हळद पाव चमचा, तिखट पाव चमचा, जिरा पावडर पाव चमचा, अर्धा चमचा मीठ. आपण हे तेल घेतले तळलेलं 1 चमचाभर, कसुरी मेथी पाव चमचा. आता हे आपण असं व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनिटं ठेवून द्यायचं. आता भाजीसाठी आपण मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे चिरलेले 2 टोमॅटो, जिरं अर्धा चमचा. हा मसाला घेतला आहे मी इथे 4 लवंग, 4 काळी मिरी, 2 हिरवी इलायची आणि 1 मोठी इलायची, तळलेला कांदा. पाणी घालून आपण पेस्ट करून घेऊ. आपलं वाटून झालंय. आपण अजून एक पेस्ट करून घेऊया. इथे मी 7-8 काजू भिजत टाकले ना, 1 चमचा खसखस, 1-2 तास मी भिजवलेली होती. आता त्याची पेस्ट करून घेऊया आपण. 1 चमचे तेल घेतलंय मोठं, पाव चमचा जिरं, 1 चमचा मिरचीची पेस्ट, मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, हिंग, मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद पाव चमचा, बेडगी मसाला 1 चमचा, धना पावडर अर्धा चमचा. मसाला असा व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये. आता त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालूया. काजू खसखसची पेस्ट, पाणी घालून वाटण व्यवस्थित शिजवून घेऊ आपण. आता हे मॅरिनेट केलेले सोया चाप आपण आता या मसाल्यामध्ये घालून शिजवून घेऊ भाजी व्यवस्थित. एक लो फ्लेमवर आपण 5 ते 10 मिनिटं आहे ना शिजवून घेऊया भाजी. तयार झाली आहे आपली सोया चाप भाजी. आता वरून थोडं आपण मीठ घालूया चवीपुरतं, कोथिंबीर, असं व्यवस्थित मिक्स घ्यायचं करून. कोथिंबीर घातल्यावर कसुरी मेथी. तयार झाली आपली सोया चाप भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.